नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा एसपी न्यूज मालेगाव मायनर व सामान्यांच्या हक्काचं चॅनल। लोकशाही धडक मोर्चाचा जय हो, लोकशाही धडक मोर्चाचा जय हो। शकर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शकर दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोकशाही धडक मोर्चाचा आमच्या मुलाला घरकुल आलेला आहे, पण मग तिथल्या गावातले लोक जागा देत नाही। एका जागेवर खंड तो जागावाला म्हणत होता, तर माझ्या जागेवर तो बी खंड त्याचं तंगडं तोडलं गोकुळ भवन। बाई छोटू तलवारे माझी मुलाची जागा आहे ना, तर ते काय म्हणते आमची जागा आहे, पाया खंड्यावर डायरेक्ट बंद करून दिलं, वरती जागा मागून आणा असं सांगते। कोण बोलतो? सुनील वाघ कोण आहे? सरपंच बी तसा सांग, गोकुळ गौर बी सांगतो आमची जागा आहे, जर कोणी आलं त्याचं तंगडं तोडून टाकत। काय करायचं जागाचं सांगा मग। मालेगावमध्ये शाळेत येतो तरी माझ्या नवऱ्याचं नाव चालतं, तर मला रेशन कार्ड नाही, मला खोदी नाही, तर मला कुठलीही जागा मिळवून देत नाही। याने आमचे शेखर दादा आमच्या पाठीशी उभे राहिले, आम्ही त्यांच्यासाठी त्यांचं धन्यवाद करू। मालेगाव तालुक्यातील जे खलाना गाव आहे, या गावामध्ये जे आदिवासी बांधव यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही। आज देश स्वतंत्र होऊन 80 वर्ष होत आले, आज देखील या नागरिकांना पिण्यासाठी पाणी नाही आणि जे पाणी घ्यायला त्यांना 2 किलोमीटर जावं लागतं। इथं सुद्धा या लोकांना रस्ता नाही। रेशन कार्डसाठी 10-10, 15-15 हजार रुपये मोजावे लागतात, जातीच्या दाखल्यासाठी 10-10, 15-15 हजार रुपये मोजावे लागतात आणि घरकुल जर मंजूर करायचं असेल त्याच्यासाठी देखील 10-10, 20-20 हजार रुपये घेतले जातात। परंतु मी लोकशाही धडक मोर्चाच्या माध्यमातून सांगतो, तो कुठलाही अधिकारी असो, तो कुठलाही नेता असो, तुमच्याकडे जर पैसा मागत असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधा। आणि सगळ्यात मेन म्हणजे तो आमदाराचा नातेवाईक असो नाही तर आमदाराचा कार्यकर्ता असो, त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देण्याच्या भानगडीत पडू नये। आम्ही रस्त्यावरचे लोक आहोत, आम्ही विस्थापित लोक आहोत, आमच्याकडे गमवण्यासारखंही काही नाही आणि कमवण्यासारखंही काही नाही। म्हणून इथलं शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, जर आमदाराचे लोक जर महिलांवर दादागिरी करत असतील आणि सांगत असतील की तुम्हाला घरकुलांसाठी जागा मिळणार नाही, एकीकडे गरिबाला 10 बाय 10चं घर नाही राहिला, 10 बाय 10ची जागा मिळत नाही आणि एकीकडे या धनदानग्या नेत्यांनी 5-5 एकर 10-10 एकर जमिनीवर अतिक्रमण केलेलं आहे। म्हणून प्रत्येक गावातील जे गावठाण आहे ते गावठाणमधून हे गोरगरीब जनतेला कमसे कम 1000 स्क्वेअर फूट तरी प्लॉट देऊन त्यांना घरकुलासाठी मंजुरी देण्यात यावी। आज एकीकडे पाहिलं तर श्रीमंत लोकांना घरकुल, जातीचे दाखले, रेशन कार्ड, सगळ्या सुविधा आणि सगळ्या योजना दिल्या जातात, परंतु जे देशाचे मूळ नागरिक आहेत आदिवासी, यांना साधं घर राहण्यासाठी 80 स्क्वेअर फूट सुद्धा जागा नाही आणि एकीकडे नेत्यांकडे आणि अधिकाऱ्यांकडे पाहिलं तर हजारो एकर जमिनींच्या पडीत पडलेल्या आहेत। म्हणून माझी नम्र विनंती आहे, एकीकडे महाराष्ट्रामध्ये जातीचे मोर्चे निघत आहेत, आरक्षणासाठी आपण लढा देतोय, परंतु या राज्यामध्ये बेरोजगारी, गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि हुकुमशाहीच्या विरोधात कोणी लढायला तयार नाही। परंतु आमची जी छोटीशी सुरुवात आहे, आम्ही न कुठल्या जातीपातीचा, न धर्माचा, न प्रांताचा आम्ही विचार करतो। जे नागरिकांचे मूलभूत हक्क आहेत, ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत, या कशा पूर्ण होतील, भ्रष्टाचार कसा थांबवता येईल, गुन्हेगारी कशी थांबवता येईल, अवैध धंदे कसे थांबवता येईल, यासाठी आमचा लढा आहे। म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपला जो लढा आहे, या लढ्याला जवळजवळ 70 ते 80% यश आलेलं आहे। माननीय अपर जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की एवढ्या महिन्यामध्ये आपल्याला घरकुल एकही व्यक्ती बिना घरकुलाचं राहणार नाही आणि त्यांना जागा देखील मिळेल। म्हणजे ज्या कामाला आमदार, खासदार, मंत्री सांगत होते की होणार नाही आणि होऊ शकत नाही, हे काम आपण लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली केले, अभिमानाची गोष्ट आहे। आज आपल्याबरोबर मालेगावचे तालुका अध्यक्ष असतील, आपले कृष्णाजी दुधेकर असतील, विलेजी सोनवणे असतील, रामभाऊ असतील, त्याच्यानंतर उखाजी सोनवणे असतील, आपल्या ताई आशाताई आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला सगळ्या माय भाऊंना माझी नम्र विनंती आहे, जर कोणी एखाद्या व्यक्ती तुम्हाला धमकी देत असेल तर तुम्ही सरळ सगळ्यांनी एकत्र येऊन त्याचा विरोध केला पाहिजे। आज जर तुम्ही विरोध केला नाही तर भविष्यात तुम्हाला अजून 100 वर्ष पुढे जगावं लागेल, लक्षात असू द्या। लोकशाही धडक मोर्चाचा शकर दादा तुम आगे बढ़ो, लोकशाही धडक मोर्चाचा शकर दादा तुम आगे बढ़ो। सगळ्यात विशेष मेन म्हणजे आपल्या नागरिकांचे हक्क आणि अधिकार काय असतात
एक जातीचा दाखला काढायचा असेल तर तुम्हाला 200 ते 300 रुपये खर्च येतो आणि एकीकडे त्याच जातीच्या दाखल्यासाठी तुम्हाला 10,000, 15,000 रुपये मोजावे लागतात. रेशन कार्डला जास्तीत जास्त 400 ते 500 रुपये खर्च येतो आणि एकीकडे याच रेशन कार्ड काढण्यासाठी 10,000, 15,000 रुपये घेतले जाते. याची फार वाईट परिस्थिती आज या मतदारसंघामध्ये झालेली आहे. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती असेल, तुम्ही पहिले स्वतः जागरूक व्हा. परमेश्वराने सर्व शक्ती सर्व सामर्थ्य आपल्यामध्ये दिलेलं आहे. कोणीतरी एखादा व्यक्ती येईल, कोणीतरी नेता येईल, कोणीतरी देव आपला उद्धार करेल असं होऊ शकत नाही. त्यासाठी परमेश्वराने तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या फक्त तुम्हाला लढावं लागेल, तुम्हाला एकता ठेवावं लागेल. आणि आपली जर एकता असेल, आपण जर एक असो तर सत्ताधारी तो कितीही ताकदवान असू द्या, किती मुजूर असू द्या, कितीही ताकदवान असू द्या, अत्याचारी असू द्या, पण त्याचा अत्याचार त्याची हुकुमशाही मोडून काढण्याची ताकद आपल्या एकतेमध्ये लक्षात असू द्या. आणि आज जे लोक सांगत होते की होणार नाही आणि यांना विकत देऊ, त्यांना की अरे तुमच्या काय माहितीच आहे बघा, ते बोलायला गेलं कुठला विषय कुठून जातो. तुम्ही आमचा पायाचं फूट पण विकत घेऊ शकत नाही, कारण आमचा लढा हा लोकशाही धडक मोर्चाचा जो लढा आहे तो गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वंचित, कामगार, बेरोजगार या लोकांसाठी आमचा लढा आहे. आम्ही कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुठला झेंडा घेऊन जातो आम्ही हे पाहत नाही. ज्याच्यावर अन्याय होत असेल त्याला न्याय मिळून द्यायचं काम लोकशाही धडक मोर्चा करतो. ज्याला कोणाला न्याय मिळत नसेल त्याच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम लोकशाही धडक मोर्चा करत असते. म्हणून तुम्हाला सांगतो, आज मालेगाव तालुका असेल, नांदगाव तालुका असेल, आज राष्ट्रीय पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, बीजेपी, काँग्रेस असतील, यांच्यावर आज कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. कारण निवडणुका आल्या म्हणजे लोक तुम्हाला खोटे खोटे आश्वासने देतात आणि निवडणूक दिल्यानंतर तुमच्या मागे कोणी उभं राहायला तयार नाही. परंतु लोकशाही धडक मोर्चा तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे पाहत नाही. आणि सगळ्यात विनंती, सगळ्यांना विनंती आहे, कोणाच्याही डोकं धमक्यांना घालू नका. कशाला तसं उत्तर द्यायची तुम्ही हिंमत ठेवा. कारण आपण विस्थापित गरीब लोक आहेत, त्यांनी 2 दिला तर आपण 1 तरी मोकळं करायला. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.